आज आहे बघा रविवारचा स्वयंपाक. त्यासाठी पहिलं आहे ना, आज नॉनव्हेजचा बेत आहे, त्याच्यामुळं पहिलं पीठ चुरून घेते. पीठ अगोदर मळून घेतलं ना तर छान मुरते. त्यासाठी पीठ मळायला घेतले मी आता. पिठामध्ये थोडं मीठ टाकायचं, पण चपातीची चव चांगली येते. पाणी टाकून मळून घ्यायचं. जास्त घट्ट पण नाही मळायचं, जास्त पातळ पण नाही मळायचं. आणि अर्धा घंटा 1 घंटा ठेवायचं. चपात्या छान फुगतात चपात्या लाटताना, त्याच्यामुळं मऊ पण चपात्या होतात. पीठ मळून झालेलं आहे, त्याच्यावरती अगदी थोडं तेल टाकायचं आणि व्यवस्थित लावून घ्यायचं. पीठ छान असं मुरते बघा. आणि झाकण असं झाकून ठेवायचं पीठ. भात बनवायचा आहे, त्यासाठी गॅस ऑन करते. गॅसवरती कुकर ठेवायचं. त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे मी. पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि पाण्याला उकळी आल्याशिवाय तांदूळ नाही टाकायचे याच्यामध्ये. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आलेली आहे. हे भिजवलेले तांदूळ आहेत. अर्धा घंटा पहिले मी भिजू घातले होते तांदूळ. मी भिजू घातल्याशिवाय भात करत नाही. टाकून घेते पाण्यामध्ये. परतून घ्यायचं तांदळाला आणि सारखं परतवायचं नाही, नाहीतर भात आहे ना चिकट होते. एकच वेळेस परतून घ्यायचं आणि वरती झाकण ठेवायचं. कुकरचं झाकण आताच नाही लावायचं, नंतर लावायचं. तोपर्यंत प्लेट ठेवायची. प्लेट काढायची बघा. भात बऱ्यापैकी शिजलेला आहे. याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं. आता भातामध्ये थोडं तूप टाकायचं. तूप टाकलं ना भात असा मऊ राहतो बघा. कुकरचं झाकण लावायचं. 3 मिनटं असंच ठेवायचं. 3 मिनटामध्ये भात बनवून तयार होतो. 3 मिनटं झालेले आहेत बघा. भात किती छान झालेला आहे, बघू शकता. गॅस बंद करायचा. मच्छी फ्राय बनवायचा आहे. त्यासाठी बघा मच्छी स्वच्छ धुवून घेतली. असे कापा पण मारून आणलेले आहेत मी तिकडूनच. आणि त्याच्यावरती आता आगळ लावायची. हे अद्रक, लसण, कोथिंबीर आणि कढीपत्ता मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, ते पण टाकून घ्यायचा. हळद, मीठ, लाल तिखट, मसाला, थोडं तेल. मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचं. मसाला लावून झालेला आहे. लसणाच्या पाकळ्या लावायच्या बघा. लसणाच्या पाकळ्या लावल्यानं, फ्राय केल्यानं खूप छान वास येतो. मच्छीला आता साईडला ठेवून द्यायचं. चिकन फ्राय बनवण्यासाठी बघा मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. लगेच चिकन फ्रायची तयारी करायची. हे अर्धा लिंबू आहे. अर्ध्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा. 1 चम्मच मीठ टाकायचं. थोडी हळद, अद्रक, लसण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या याचं वाटण आहे, हे पण टाकून घ्यायचं. हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चिकनला लावायचं बरोबर. झाकून ठेवायचं. मच्छीला आणि चिकनला हळद मीठ लावून झालेलं आहे. आता तोपर्यंत पोळ्या टाकून घ्यायच्या. बघा पीठ छान मुरलेलं आहे, बघू शकता. पोळ्या टाकण्यासाठी गॅस ऑन करायचा. गॅसवरती तवा ठेवायचा. पोळ्या बनवायला सुरुवात केलेली आहे बघा. मी एवढा उंडा घेतलेला आहे. उंड्याला पहिला असं लाटून घ्यायचं. पोळ्या टाकायला काही लय वेळ लागत नाही, लवकर होतात पोळ्या टाकून. चपात्या पण म्हणतात. मी चौकोनी बनवत असते, 4 पदरी. पोळी लाटून घेते. बघा पोळी लाटून झालेली आहे. पोळी आहे ना तव्याला चिटकू नये म्हणून असं थोडं तेल लावून घ्यायचं. गॅस कमी करायचा
आणि लगेच त्याच्यावरती पोळी टाकून घ्यायची. पोळीला पलटून घ्यायचं. असं पीठ काढायचं हाताने. तेल लावायचं. मी हातानेच तेल लावते, ब्रशने लावत नाही. बघा पोळ्या किती छान फुगायल्यात. अगोदर पीठ मळून ठेवले ना तर पोळ्या छान नरम पण होतात आणि छान फुगतात पण. बघा पोळी किती छान झालेली आहे, अशी नरम झालेली आहे. चला पोळ्या टाकून घेते आता पूर्ण. पोळ्या टाकून झालेल्या आहेत. बघा आता लगेच एक भाकर टाकून घेते. तपलेला तवा आहे चपात्या बनवलेला, त्याच्यावरच भाकर लवकर शेकते पण बनवणं पण होते. त्याच तव्यावरती मच्छी फ्राय पण बनवणार आहे. भाकर शेकली बघा. त्याच तव्यावरती आता अंड्याची पोळी बनवायची आहे. त्याच तव्यावरती अंड्याचा आमलेट बनवायचा आहे. थोडं तेल टाकायचं, तेलाला गरम होऊ द्यायचं. थोडं हिंग, अगदी थोडे जिरे टाकायचे, जास्त नाही टाकायचे. अंड्याचं आमलेट टाकून घ्यायचं. चार अंडे घेतलेले आहेत मी. 4 अंड्याचं आमलेट बनवणार आहे. गॅस कमी करायचा, पण आमलेट छान भाजते. अंड्याचं आमलेट बनवून तयार झालेलं आहे. प्लेटमध्ये काढून घेते. त्याच तव्यावरती मच्छी फ्राय बनवायचं आहे. त्यासाठी तेल टाकते. तेलामध्ये थोडं हिंग, अगदी थोडे जिरे, थोडा ओवा, लसणाच्या पाकळ्या, मच्छी टाकून घ्यायची त्याच्यावरती. आता कमी करायचा आणि मच्छीला 5 मिनिटं असंच राहू द्यायचं. बघा पलटी नाही मारायचं. चिकन फ्राय करण्यासाठी गॅस ऑन केलेला आहे. कढई ठेवायची. कढई गरम झालेली आहे. 2 माप तेल टाकायचं. 1 तेजपत्ता, थोडं हिंग, जिरे, 1 कापलेला कांदा. कांद्याला परतून घ्यायचं. चिकन टाकायचं. चिकनला सर्व लावून ठेवलेलं होतं आणि छान परतून घ्यायचं. बघा 5 मिनिटं झाकण ठेवायचं. मच्छीला 5 मिनिटं झालेली आहेत, बघू शकता. आता हिला पलटी मारून घ्यायचं. मच्छीला पलटी मारून घेतलेला आहे. बघा गॅस कमीवरच राहू द्यायचा. चिकनला 5 मिनिटं झालेली आहेत. 1 चमच लाल तिखट टाकायचं. 1 चमच मसाला घरी बनवलेला आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण, काळा मसाला अगदी थोडा टाकलेला आहे. असे चिकन फ्राय बनवलं ना सगळ्यांना आवडते खायला. कापलेली कोथिंबीर टाकायची. 5 मिनिटं झाकण ठेवायचं. बघा 5 मिनिटं झालेली आहेत. बघा चिकन फ्राय किती छान झालं. इतका छान वास सुटला ना, खूप छान वास सुटला. चिकन फ्राय झालेला आहे. गॅस बंद करायचा. बघा मच्छी फ्राय पण झालेला आहे. छान भाजलेली आहे, मच्छी फ्राय झालेली आहे, बघू शकता. गॅस बंद करते. बघा आजचा रविवारचा स्वयंपाक, संडे स्पेशल स्वयंपाक. काय काय बनवलं स्वयंपाकामध्ये? मच्छी फ्राय आहे, अख्खी मच्छी बनवलेली आहे, चिलापी मच्छी आहे, चिकन फ्राय बनवलेला आहे, अंड्याचा आमलेट बनवलेला आहे, साध्या चपात्या बनवलेल्या आहेत, ज्वारीची भाकर बनवलेली आहे, पांढरा भात बनवलेला आहे. असं आहे बघा आजचं जेवण. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा आजचा स्वयंपाक कसा झाला ते. आणि नक्की व्हिडिओ बघा बरं, माझा लॉंग व्हिडिओ आहे.